नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर। बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट कळत आहे। ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, संपूर्ण अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे। जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे। ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे। नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन कडून काही नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत। या अन्वये शिक्षकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू झालेले आहेत। दरम्यान आता आपण नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन कडून नेमके काय नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत या संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय आहे डिटेल्स? मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट 2023 पूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बीएड पदवीवर नियुक्त झालेल्या शिक्षकांना आता एक नवीन कोर्स करावा लागणार आहे। या शिक्षकांना आता 6 महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे। प्रशिक्षण म्हणून संबंधित शिक्षकांना 6 महिन्याचा ब्रिज कोर्स करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन कडून हा नवा कोर्स तयार करण्यात आलेला आहे, जो की ऑगस्ट 2023 पूर्वी नियुक्त झालेल्या बीएड उत्तीर्ण शिक्षकांसाठी अनिवार्य राहणार आहे। महत्त्वाची बाब अशी की या संस्थेकडून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थाद्वारे आयोजित केला जाईल। नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनचे सदस्य सचिव अभिलाषा झा यांनी याबाबतचे प्रसिद्ध पत्रक काढलेले आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की ज्या शिक्षकांनी बीएड केले आहे आणि 11 ऑगस्ट 2023 च्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे अशा सर्व शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आलेला आहे। खरे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला होता। 7 ऑगस्ट 2024 रोजी हा आदेश काढण्यात आलेला होता। दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील 35,000 शिक्षकांवरही होईल, ज्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते। मात्र ज्या लोकांनी फक्त अर्ज केला होता आणि ज्यांची निवड झाली नव्हती त्यांच्यासाठी हा कोर्स राहणार नाही, म्हणजेच त्यांना याचा लाभ मिळणार नाही। दुसरीकडे एनसीईआरटीने जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी आणखी एक ब्रिज कोर्स सुद्धा विकसित केला असल्याची माहिती हाती आली आहे। विशेष बाब अशी की याबाबतची माहिती सीबीएसईने शाळांना पाठवली सुद्धा आहे। दरम्यान हा ब्रिज कोर्स 5वी आणि 8वीच्या वर्गांसाठी डेव्हलप करण्यात आला आहे। यातील इयत्ता 8वीच्या वर्गासाठी हा कोर्स 1.5 महिन्याचा म्हणजे 45 दिवसाचा राहणार आहे आणि 5वीच्या वर्गासाठी फक्त 1 महिन्याचा म्हणजे 30 दिवसाचा राहील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।